अहिल्यानगरच्या शनिशिंगणापूरमधून एक धक्कादायक बातमी समोर येते। अहिल्यानगरमधल्या शनिशिंगणापूरचे माजी विश्वस्त नितीन शेटे यांनी गळफास घेत आत्महत्या केली आहे। नितीन शेटे यांनी राहत्या घरीच छताला गळफास घेत आत्महत्या केलेली आहे आणि त्यामुळे आता शनिशिंगणापूरमध्ये खळबळ उडाली आहे। नितीन शेटे यांनी आत्महत्या का केली याचं अद्याप कारण स्पष्ट झालेलं नाही। पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवलाय। या घटनेमुळे शनिशिंगणापूर गावामध्ये शोककळा सुद्धा पसरली आहे। या प्रकरणामध्ये पोलिसांनी अधिकचा तपास सुरू केला आहे। शेट्टे हे शनिशिंगणापूरचे माजी विश्वस्त होते आणि पोलिसांनी आता या संपूर्ण घटनेचा अधिक तपास सुरू केलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लैलेश बारगजे। लैलेश, काय आत्महत्येचं कारण काय समोर आलंय? निश्चितच श्वेता, आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये। शनिशिंगणापूरमध्ये या आत्महत्येमुळे मोठी खळबळ उडालेली आहे। कारण मागच्या काही महिन्यांपासून शनिशिंगणापूर देवस्थानचे वेगवेगळे घोटाळे आणि नौकर भरतीच्या संदर्भातला जो प्रकार आहे तो समोर आला होता आणि अशातच हे नितीन शेटे जे आहेत ते या संस्थांमध्ये उप कार्यकारी अधिकारी आहेत आणि माजी विश्वस्त देखील आहेत। यांनी अचानकपणे ही आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडालेली आहे। आत्महत्येचं कारण अद्याप काही स्पष्ट झालेलं नाहीये। पोलीस घटनास्थळी गेलेले आहेत आणि तपास सुरू आहे। दरम्यान शेटे यांचा जे मृतदेह आहे तो शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात देखील पाठवण्यात आलेला आहे। अगदी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।